आर यू ओके? आता बरं वाटतं ना? खरं तर मी हे प्रेमासाठी करू शकलो ह्याचाच मला आनंद वाटतोय. ते म्हणतात ना की प्रेमासाठी संघर्ष केल्याशिवाय प्रेमाची खरी किंमत कळत नाही. तू परत जाणार होतीस ना? इथली रिस्पॉन्सिबिलिटी सोडून पळून नव्हतं जायचं मला. तुझ्याकडनंच शिकले नीरज. कितीही डिफिकल्टी असली तरी आपले फीलिंग्स, आपल्या प्रेमासाठी स्टँड घ्यावाच लागतो. सो मी आता डिसाईड केलंय की निशी आणि तुला एकत्र आणण्यासाठी मी हेल्प करेन. आम्ही दोघेही तुझ्यासोबत आहोत नीरज. श्रीनू, आय एम सॉरी. आमच्यामुळे तू हर्ट झालास. नीरज बघ, झालं गेलं, आता आपण विसरून जाऊ. हे सगळं जर मला आधीच कळलं असतं ना तर मीच पुढाकार घेऊन तुम्हाला मदत केली असती. थँक्यू. पण ही लढाई माझी आहे आणि रस्ता किती अवघड असला तरी त्यावर मलाच चालायचं. तुम्ही माझ्या मदतीला आहात हेच माझ्यासाठी खूप आहे. पण शेवटी रॅकेट हातात घेऊन प्रेमाची ही मॅच मलाच जिंकायची. नाहीतर मला असं वाटेल की मे बी आय डोंट डिझर्व दिस. बट नीरज, यू हॅव नो आयडिया इथे काय होऊ शकतं. काय करतील? अजून मारतील मला, इकडनं जायला फोर्स करतील. नीरज, तुला वाटतं तितकं सगळं सोपं नाहीये. यार में बहुत ताकद होती है आणि हे जर खरं आहे तर मला हे सगळं सहन करावं लागेल. आणि निशीसाठी मी हे सगळं सहन करायला तयार आहे. खायला आणलंय, खाऊन घ्या. नकोय मला. नको म्हणजे अशाने त्रास होईल तुम्हाला. लढायला बळ लागतं, ते कुठून येणार? नीरज प्लीज, निशीसाठी. खाऊन घ्या. मंजू, झालो काय गो चाय? डोका धरला माझा. धरणारच, सतत गरम असतं ना. मग काय डोका शांत ठेवून त्या नीरजला गोंजारात बसू? हा, बस झालं हो आता. पुन्हा तो विषय नको. त्याचं वागणं बघितलास? हा, आपल्या निशीसोबत लग्न करू जात्या का? हो ना, पण काही म्हणा, हिम्मत केली त्याने. सगळ्या लोकांसमोर स्वतःच्या प्रेमासाठी उभा राहिला. नाहीतर काही लोक स्वतःच्या लग्नाच्या बायकोसाठी काही करायला कचरतात. मग काय बायकोसाठी घरातल्याची भांडू? असं कुठे म्हटलं मी? मग असं आडू आडून कशाक बोलतस? आडून आडून नाही हा. जे काय बोलते ते थेटच बोलते. बाबा 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 हो, पैसे द्या ना. पैसे कशाक? ते बॅडमिंटन घ्यायचे. बॅडमिंटन? हा, मला बॅडमिंटन शिकायचंय. तो नीरज दादा आलाय ना, तो शिकवेल मला बॅडमिंटन. कसला भारी आहे ना तो. आता तो आपल्याच घरातला झाला ना, मग तो मला शिकवेल. डुग्गो, आता त्याच्याबद्दल काय बोलशील, त्याचं कौतुक करशील तर याद रखा, बॅडमिंटन खेळूचा. जा त्या अभ्यासाक बस. हो, तर त्याला कशाला तू ओरड? तुझा काम कर, माका शिकवू नको, कळला? मग ह्या पोरान घरात ठिणगी टाकल्या ना,
त्याचं वणवं कसं होतं लो याची तयारी करतस. त्याच्या त्यांना भूक लागली असत म्हणून फक्त. असा काय मग हय कित्या घालतस खाऊ. अगो घरात बोलवायचा, पाठ मांडायचा, रांगोळी काढायची आणि मग खाऊ घालायचा. आधीच गावात चर्चा झालेली हा. आता धिंडावडं निघतले. दादा खोताच्या घरात त्याकाच किंमत नाही म्हणान. द्यायचे अगं असं खरंच काय नाही हा. असा नाही मग कसा हा. घरात एवढा सगळा चाललेला असताना तुझी किंमतच कशी झाली. सासू म्हणून आतापासून सगळा करूची तयारी करतस. अशा कोणत्याही नात्याने नाही द्यायचे. खोतांच्या घराची सून म्हणून करते. आपल्या घरची रीतच आहे ना तशी. अनोळखी माणसाचा पण पाहुणचार करतो आपण. आपल्या घरातून कधी कोणी उपाशी जात नाही. माणुसकी म्हणून ह्यांका जर 2 घास खाऊक नाही घातले तर आपला कस पाप लागात. असा पाप लागूक देऊचा नाही माका माझ्या घराक. हे असल्या गोष्टी सांगून ना या पोराक पाठीशी घालू नको. नको हे 2 घास त्याका घालतस ना त्याची किंमत त्याका असा काय विचार ना. त्या 2 घासांची ना संस्कारांची. त्या सगळा फुकट येणार नाही घरात. माझी दोन्ही पोरा राबतात, घाम गाळतात, तेव्हा घरात अन्नधान्य येत हा. राबल्याशिवाय त्या घासाची किंमत कशी कळतली त्याका. शहरातल्या पोराका कशा कळतले या मातीतले कष्ट, या 2 घासांची किंमत. हे काय अजून इथेच. आहे काय झाला. काय होतला तर ठोकून बसलो ना. त्याचं पाहुणचार चाललो हा. माणुसकी दाखवूची असता पण ती कोणाक ह्या पण कळाक होया. काय रे सांगितलेला कळणार नाही तुका हा. की हातपाय तोडूनच जाऊचा तुका. वहिनी तू सगळ्यांना एकाच तराजूत तोलतस. पण सगळ्यांचीच ती लायकी नसता. खरं असेल तुमचं, पण स्वतःला सिद्ध करायला एक संधी लागते आणि मला ती संधी हवी आहे. कदाचित आत्ता मला या मातीची, या घासाची किंमत कळत नसेल, पण ती किंमत मला कळावी यासाठी मला या मातीतलं व्हावं लागेल. आणि त्यासाठी मी राबायला तयार आहे. वा 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 उचलली जीभ लावली टाळ्याक. बोलतस तेवढा सोप्या नाही आता. माझा बंधू दिवसभर उन्हात लाकडा पडतलो. करून दाखव शिकता सगळा. न दमता न थांबता एवढी लाकडा पडू शकशीत. माझ्या प्रेमासाठी, तुमची मनं जिंकण्यासाठी आणि तुमच्या आशीर्वादासाठी नक्कीच करेन. खूप बोलतस रे तू. नाही झेपूच आपण. आत्ताच माघार घे. प्रेम मी माघार घेण्यासाठी नाही केलं. ठीक आहे, चल दिला तुला एक आठवडा. अरे पण दादा. थांब ना बंधू, बघूया तरी. पडेल ते काम न चुकता करायचं. आणि एकदा जरी चुकलास तर मान खाली घालून मुकाट्यानं इकडनं कायमचं निघून जायचं. आता तीच वेळ येतली. एवढी कामा करायची म्हणजे काय पोर खेळणार हा?
मी तुमचं चॅलेंज एक्सेप्ट करायला तयार आहे. आणि जर मी स्वतःला सिद्ध केलं तर द्याल का निशिगंधाचा हात माझ्या हातात? विचार करेन. पण दादा, विचार करण्यासाठी समोरच्याची पण पात्रता लागतं ना. आणि ती ठरवू या मातीतलं असूचं लागतं. हेरागेराचं काम नाही. विषय संपलो. कळला? या रॅकेट नाही, या बॅडमिंटनचा. ह्या धरूक फक्त ताकद नाही, हिम्मत पण लागता. कळला मग? बघू आता पुढे काय दिवे लावत असते. आता काय मुहूर्त काढायची वाट बघतस? हा, मुहूर्त काढून ज्या गोष्टी करायच्या होत्या त्या आता वाट लावल्यास. आता काय करतस? चल कामाक लाग. त्याने कायच खाल्लेलं नाही. जरा खाऊन नाही, मी काही खाऊ शकेन या लायक होण्याआधी मला हे काम केलंच पाहिजे. तोंड चालवणं बंद कर, हात चालव. नीरज सर अजूनही बाहेरच असतील का? काय झालं असेल काहीच कळत नाहीये. नुसतो तमाशो केले री. माझ्या मुलाचा लग्न मोडला आणि हे गप्पाईचा सुचतात. काय गो, इकडे कशा उभा आहेस तू? हा, जा ना, जा बाहेर जा. बघ काय चालू आता. हा, नाहीतरी काय आमच्या आनंदावर विरजण घालायचा ठरवलंच ना तू. हा, पण लक्षात ठेव, दुसऱ्याच्या सुखाचं बट्ट्याबळ करून ना स्वतःचा सुख शोधता येत नाही. हा, कळेल तुका. हा, लवकरच कळेल. मग येशील ना घासत आणि सांगशाल की माझा श्रीनूशी लगीन लावून द्या. त्या दिवसाची ना ही लाली वाट बघेल. हो, साधा लाकूड तोडता येत नाही असा पोरगा पसंत केलास तू? माझ्या श्रीनूत काय कमी होती? हा, तर अशा पोराबरोबर प्रेम करावंसा वाटला?
लाकूड तोडायचं म्हणजे हा? घे बाय माझे काहीच माहित नाही तुका तुझ्या सरांनी आव्हान स्वीकारल्याने हा तुझं बापूस ते का काम सांगणारा आणि हा ती काम करणारा आठवडाभर आजचो पहिलो दिवस हा पण माका नाही वाटत ते का काय जमेल म्हणून ना तुझ्याशी लग्न ना ती काम हा कायच जमणार नाही ते का नीरज सर निशी थांब. कप अरे त्यांना नाहीये सवय या सगळ्याची त्यांना खूप त्रास होतोय आणि कसली शिक्षा आहे ही आणि मी आणते निशिगंधा जोवर मी हे काम करत नाही तोवर मी पाण्याचा एक घोट सुद्धा डिझर्व करत नाही. तू थांबव ना त्याला अरे कसली पद्धत आहे शिक्षा देण्याची तू सांग ना त्याला ही शिक्षा आम्ही दिलेली नाही हा. ती त्याने स्वतः स्वीकारलेली आहे आणि ह्याच्यात जर तो हरलो ना तर तर तुझी कायमची सुटका होईल याच्यापासून. ह्यो तुका कायम तो सोडून इथनं निघून जाईल आणि ही अवस्था बघून ती वेळ लवकरच येईल असं मला वाटतं. ती वेळच मी येऊ देणार नाही निशी. पण मुळात हा काय रूल आहे ह्या गावातलं होणं ही अशी लाकडं तोडणं म्हणजे ग्रेट माणूस आहे असं नाहीये ना आणि प्रत्येक मुलगी हे सगळं बघते का तिच्या पार्टनर मध्ये नो तो मुलगा तिच्या मनाचा किती विचार करतो तिला किती सपोर्ट करतो तो तिच्यावर किती जीवापाड प्रेम करतो हे सगळं बघते ती तिला सपोर्ट करणारा तिची साईड घेणारा मुलगा हवा असतो तिला आणि तुम्ही ह्या काय भलत्याच परीक्षा घेताय तुझा याच्याशी काय संबंध नाही हा तू गप बस हा तुझं तोंड बांध ठेव जा केलास ना तेवढा खूप झाला हा जाणार होती ना प्याद मग कशाक थांबलास आग लावून मजा बघून थांबलास लालिताई अय्यगा तिच्यावर का राग काढतेस तू या सगळ्यात तिची काय चूक आहे आणि असं काय चुकीचं बोलली ती या असल्या परीक्षा घेण्यापेक्षा मुलगा निशीवर किती प्रेम करतो तो तिला किती आनंदात ठेवतो हे सगळं बघणं महत्वाचं आहे ना. तू काय आता ह्या पाहुणीची बाजू घेणार काय जे खरंय त्याची बाजू घेतो. अच्छा हा म्हणजे तुझी आई चुकीची हा आई तुझे विचार आणि ओवी बद्दलचं तुझं मत चुकीचं आहे. काय बोलतो माका शिकवू नकोस तू आई अगं मी तू का बस जरा नीरज सर